एका ब्रेकिंग न्यूजनं आपण बुलेटिनची सुरुवात करूया। राज्यामध्ये कोयता गँगनं दहशत माजवलेली असतानाच औरंगाबादच्या करमाड इथं कोयत्याचा धाक दाखवून लूटमार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यानं प्रसंगावधान दाखवल्यानं मोठी चोरी टळली आहे। या घटनेत पोलीस कर्मचाऱ्यासह इतर 2 जण जखमी झालेत। या 5 जणांपैकी एकाच्या हातात कोयता होता। या गँगनं लहान मुलांच्या गळ्याला कोयता लावून घरातील दागिने लुटलेले आहेत। दरम्यान घरात भाड्यानं राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरडाओरड केल्यानं परिसरातले लोक जमा झाले आणि त्यावेळेला दरोडेखोरांनी दगडफेक करत पळ काढला। विशेष म्हणजे हा दरोडा पोलीस ठाण्याच्या पासून हाकेच्या अंतरावर पडलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे। तीन लोकांनी मला पाठीमागून येऊन माझे हात धरले आणि पुढचा जो व्यक्ती होता जो चोरटा त्यांनी माझ्या डोक्यात रॉडनी मारला। त्यानंतर आमच्यात थोडं झटापट झाली। त्यानंतर मी घराच्या बाहेर पळून गेलो। नंतर गलीतल्या सर्व लोकांना मी गोळा केले। त्यानंतर मग ते चोर लोक आल्यामुळे ते सगळं सोनं घेऊन पळून गेले। माझ्या गुडघ्याला लागला आणि माझ्या डोक्यात रॉड लागला। त्यांच्या हातात 3 कोयते होते आणि 2 रॉड होते लोखंडी। तर घटनास्थळी माननीय अपर पोलीस अधीक्षक यांनी भेट दिली आहे। LCBच्या 2 टीमनी भेट दिलेली आहे। लोकल पोलीस यांनी पण भेट दिलेली आहे। त्या चोरांचा या ठिकाणी शोध सुरू आहे। टेक्निकल दृष्ट्या पण तपास चालू आहे। फिंगरप्रिंट डॉग स्क्वॉड यांनी पण या ठिकाणी भेट दिलेली आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन करमाड या ठिकाणी सुरू आहे। लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल।